सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला। हा एक उच्चांक होता। 40,000 लोक ॲव्हरेज दर दिवशी मैदानावर उपस्थित होती आणि आम्ही यावेळी पहिले स्वतःहून पासेस वाटायचो, पण आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या कार्यक्रमाला ज्यांना यायचं आहे ते आपले पासेस बुक करून मग त्या कार्यक्रमाला येतात। त्यामुळे 40,000 लोक आम्हाला मर्यादा आहे। आम्ही प्रयत्न केला की ठिकठिकाणी विदर्भातल्या लोकांची मागणी होती की त्या ठिकाणी आपण याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पण त्याला 8 नोव्हेंबरला आपले सायंकाळी आपले विशाल मिश्राजी युवा गायक यांचा मागच्या वर्षी खूप चांगला कार्यक्रम होता, त्यांचा लाईव्ह कन्सर्ट आयोजित केला। चाणक्य, सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा घरोघर पोहोचवणारे लेखक दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला राहणार। आणि संध्याकाळी महाराष्ट्राची हास्य जत्रा आपण रोज टीव्हीवर बघतात, हा अत्यंत लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मराठीतले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा लाईव्ह कन्सर्ट महोत्सवाचा होणार आहे। श्रेया घोषाल यांचा लाईव्ह कन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे। आणि सायंकाळी संगीतकार विशाल भारद्वाज व गायिका रेखा भारद्वाज यांचा लाईव्ह कन्सर्ट होणार आहे। अतिशय आनंदामध्ये हा यशस्वी होतो, याला कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि विशेषतः मीडियामधील जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी पण याला खूप मोठं समर्थन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो।